अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी कशी साजरी करावी, त्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे, मग कोणत्या सेवा कराव्या, सेवा कधी कराव्या, ही सगळी माहिती आपण बघणार आहोत। बघा, यावर्षी होळी ही 2 मार्चला आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर साजरी करायची आहे। पौर्णिमा ही 2 मार्चला संध्याकाळी 5:56 सुरू होत आहे, तर ती 3 मार्चला 5:08 असणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा ही उदयतिथीनुसार ग्राह्य धरली जाते, परंतु बघा, जरी पौर्णिमा ही 3 तारखेला असेल तरी सुद्धा आपल्याला होळी ही 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजेनंतर साजरी करायची आहे। त्याचं कारण म्हणजे 3 मार्चला चंद्रग्रहण आहे। चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला 2 मार्चलाच होळी साजरी करायची आहे। आता सत्यनारायण कधी करावं याची माहिती मी तुमच्यासोबत काल शेअर केली आहे। सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे, ज्यांना 2 तारखेला पण तुम्ही करू शकता, ज्यांना 2 तारखेला नाही जमत त्यांनी 3 तारखेला सुद्धा करू शकतात। ती सगळी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा। जे दर पौर्णिमेला सत्यनारायण सेवा करतात, सत्यनारायण पूजा करतात, त्यांच्यासाठी ती माहिती अत्यंत उपयोगी आहे, अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर अवश्य बघा आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी कशी साजरी करावी। पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा म्हटलं की पौर्णिमा ही माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना समर्पित आहे। माता लक्ष्मीच्या, भगवान विष्णूंच्या आणि आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला या दिवशी सेवा करायच्या असतात। तर सेवा कोणत्या करायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। होळी तुम्हाला समजलं असेल की 2 मार्चला आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर साजरी करायची आहे। तर बघा, होळी कशी साजरी करावी। आता होळी ही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा होलिका दहन करतात, किंवा काहींच्या घरासमोर जागा असेल तर ते आपले सेपरेट होळी करत असतात। पण बघा, म्हणजे होलिका दहन करत असतात। होलिका दहन करताना एरंडाचं लाकूड आणून त्याभोवती गोवऱ्या रचतात, शेणाच्या गोवऱ्या, आणि त्या होलिका मातेला तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा असतो। शक्यतो या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, तर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा असतो, धूपदीप ओवाळायचं असतं, खोबऱ्याची वाटी किंवा श्रीफळ ज्याला आपण नारळ म्हणतो ते तुम्हाला अर्पण करायचं असतं। त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता ही दूर होते आणि आपली अडलेली कामे मार्गी लागतात। तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला होलिका दहन करायचं असतं। होलिका मातेला तुम्हाला 3 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या असतात। तर अशा एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला होलिका दहन करायचं असतं। त्यामागची कथा सुद्धा आहे, तुमच्यासोबत मी ती शेअर सुद्धा केलेली आहे 2-3 वेळेस। तर बघा, या पद्धतीने तुम्हाला होळी साजरी करायची आहे। आता सेवा कोणत्या करायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, पौर्णिमा आहे, फाल्गुन महिन्यातली पौर्णिमा, त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजेच आपण दिवशी होळी साजरी करतो। पण आता यावर्षी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे, मग सेवा कधी कराव्या, होळीच्या दिवशीच कराव्या का, ज्या दिवशी आपण होळी साजरी करणार आहोत त्या दिवशी सेवा कराव्या का। बघा, तुम्हाला जर 2 मार्चला पौर्णिमा 6 वाजता सुरू होते, 5:56 पौर्णिमा सुरू होणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला त्या दिवशी आपल्याला होलिका दहन सुद्धा करायचं आहे, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता। जर तुम्हाला वेळ नसेल, जर तुम्हाला शक्य झालं नाही 2 तारखेला सेवा करणं, तर तुम्ही 3 तारखेला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही या सेवा करू शकता। बघा, 3 मार्चला जरी चंद्रग्रहण असेल, ग्रहण काळ जरी असेल तरी सुद्धा आपण सेवा करू शकतो, नामस्मरण करू शकतो। उलट ग्रहण काळामध्ये जेवढे आपण नामस्मरण करतो, जेवढी आपण सेवा करतो, त्या सेवेचं फळ, त्या नामस्मरणाचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं। म्हणून ग्रहण काळ हा सोडायचा नसतो, तो कधीही चुकवायचा नाही सेवेसाठी। ग्रहण काळामध्ये केली जाणारी सेवा ही आपल्याला अत्यंत पटीने लाभ देत असते, लक्षात घ्या। म्हणून ग्रहण काळ हा अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्याला कुठल्याही देवांच्या फोटोला, मूर्तीला स्पर्श करायचा नाही, पण आपण सेवा मात्र करू शकतो। तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून किंवा खाली बसायला आसन घेऊन कुठल्याही हॉलमध्ये, बेडरूममध्ये तुम्ही कुठेही सेवा करू शकता, लक्षात घ्या। तर तुम्हाला सेवा करायच्या आहेत। आता सेवा काय करायच्या आहेत, अर्थात पौर्णिमा म्हटलं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की पौर्णिमा ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित असते। त्याचबरोबर पौर्णिमेला आपण आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करतो आणि कुलदेवीसाठी सुद्धा आपण सेवा करत असतो। त्यामुळे पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे बघा, तुम्हाला या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, या मंत्राचा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस किंवा किमान 108 वेळेस तरी तुम्हाला जप करायचा आहे। लक्षात घ्या,
लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. विष्णु गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. कुबेर मंत्र ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री विद्येश्वराय नमः. हे जे काही मंत्र आहेत ते तुम्ही 108 वेळेस जप करू शकता, म्हणजेच एक माळ, किंवा तुम्हाला जेवढ्या वेळेस जास्तीत जास्त जप करणं शक्य असेल तेवढ्या वेळ तुम्ही जप करू शकता. लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते की ग्रहण काळामध्ये तुम्ही जेवढं नामस्मरण करणार, तुम्ही एका विशिष्ट मंत्राला जेवढ्या वेळेस तुम्ही जप करणार त्या मंत्राचं तेवढंच फळ तुम्हाला मिळणार आहे, किंवा ती सेवा तुमची तेवढीच तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला जी सेवा शक्य आहे करणं ती सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करू शकता. विष्णू सहस्रनामावली तुम्ही पठण करू शकता, किंवा पठण करणं शक्य नसेल तुम्ही यूट्यूबवर लावून द्या, तुम्ही ती श्रवण करा. श्रवण करताना बघा, पठण करणं जर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य पठणच करा, कारण की जेव्हा आपण पठण करतो या सगळ्या सेवा आपल्या तोंडातून ते सगळे मंत्रोच्चार निघतात आणि त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं. जेवढं श्रवण केल्याने फळ मिळत नाही तेवढं पठण केल्याने आपल्याला फळ मिळत असं लक्षात घ्या. म्हणून पठण करण्याला महत्त्व आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्र भगवान विष्णूसाठी अतिशय प्रभावी ही सेवा आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्र ती तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा शक्य होईल तेवढ्या वेळेस जप, किंवा 1 माळ किंवा 11 माळी तुम्हाला जसा वेळ असेल जसं तुम्ही सेवा करू शकत असाल तसं तुम्हाला यथाशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे. लक्षात घ्या. तर त्यानंतर श्री स्वामींच्या सरामृत या ग्रंथात तुम्ही क्रमशः तुम्ही जे काही 3 अध्याय सुरू असतील, किंवा आता स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांची सेवा सुरू झालेली आहे त्यांनी ते पारायण तुम्ही पूर्ण करू शकता श्री स्वामींच्या सरामृत या ग्रंथाचं. त्यानंतर आपल्या कुलदेवीसाठी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता. संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. ज्यांना हे पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्हाला 9 वेळेस किंवा 11 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र जेव्हा आपण 11 वेळेस पठण करतो तेव्हा आपल्याला संपूर्ण दुर्गा सप्तशती पारायण केल्याचं फळ मिळत असतं. म्हणून लक्षात घ्या की ज्यांना हे पारायण करणं शक्य नाही त्यांनी 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे, किंवा 9 वेळेस तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो 99 मंत्र आहे या मंत्राची किमान तुम्हाला 1 माळ तरी जप करायचा आहे. या ज्या काही सगळ्या सेवा आहेत त्या तुम्हाला दिवसभरामध्ये 3 तारखेला जेव्हा जेव्हा जमतील, अगदी रात्री 9-10 वाजेपर्यंत झोपेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होतील या सेवा करणं तेव्हा तुम्हाला करण्याचा प्रयत्न करा. कारण की ग्रहण काळ आहे आणि ग्रहण काळामध्ये विशिष्ट अशी सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे, जेणेकरून बघा ग्रहण काळामध्ये केली जाणारी सेवा ही आपल्याला खूप पटीने लाभ देऊन जाते. त्याचबरोबर पौर्णिमासुद्धा आहे, त्यामुळे हा जो काही दिवस आहे सेवेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सेवा चुकवू नका. जेवढ्या जमतील जशा जमतील तशा तुम्हाला सेवा करायच्या आहेत. नाही आपल्याकडनं जास्त काही शक्य तर फक्त या सगळ्या मंत्राच्या 1 माळ जप करा. सिद्धकुंजिका स्तोत्र नाही जास्त वेळेस शक्य 1 वेळेस पठण करा. श्री सूक्त तुम्ही 1 वेळेस पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता किमान 1 वेळेस तरी. ज्या सेवा जास्त वेळ करणं शक्य नाही त्या तुम्ही किमान 1 माळ किंवा 1 वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडनं होईल तशी आपण सेवा करावी. आणि लक्षात घ्या सेवा केलेली कधी वाया जात नाही, त्याचं फळ आपल्याला 1 ना 1 दिवस मिळतेच. तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत या नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.